ऐका, आपला तो बाब्या, लोकांचा तो कार्टा, श्याण्याला शब्दाचा भुवन सकट, सगळ्यांना साप साप चमन गोटा, आणि बारी ऐकल्यानंतर जमाल गोटा. आता कसे लावले हो बघा. हा पहिले बारी बसणार द्या ना आम्हाला, तुम्हाला जर पैसे जास्त घ्या. बघा कशी मजा येते आता. आत्ता खरी मजा आहे. मैंने मी बोललो होतो इकडे इकडे तुला पैसे मिळणार नाही, टेन्शन करू. आपला तो बाब्या, आपण सुपारी ताट घेतले, टेन्शन घ्यायचं ना. आपण बक्षीसच्या अपेक्षेत आलेलो पांडुरंग. ऐका, ताटच ताटच केलेलं आहे. ऐका, भले भले शाहीर आले, त्यांचा म्हणे कचरा 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 कचरा. मेलास बुवा, तुर केलेला नाही अजून. पहिल्या बारीत आत्ता करणार, त्यांनी मला केली म्हणून करतोय. कारण हे माझ्यापेक्षा, हे म्हणतोय हा नाही म्हणालो, हे ना माझ्यापेक्षा ज्ञानाने, ना बुद्धीने, ना वयाने, ना उंचीने मोठे नाही, तरी हे संस्कार घरातले, हे संस्कार आहेत म्हणून मी त्यांना अरतूर नाही केलं. पण बुवानी मला केलं. रेकॉर्डिंग आहे. खोटा बोललो तर इकडं 4-5 कॅमेरू लागले. कॅमेरावर हा अलर्ट मोड मध्ये थांबा तुम्ही. लक्षात घ्या काय आहे बोली, जी काय काढायची आहे परवा विजय कोळेकर बुवानी काढली. आता मेलेल्याला मी काय मारू आणखी, मग माझी काय राहील इथं. जी काय उरली सुरली होती तेवढ्या अगदी शेवटचा शब्द त्यांनी वापरला ना त्यात, म्हणून मी गप आहे की बुवा तुम्ही आमच्या बाबांचं श्रद्धांजली गीत गायलं, आम्ही आमची फॅमिली म्हणजे आमचं सगळं कुटुंब तुमचं आभारी आहोत किंवा त्याने ते व्यक्त केलं याला. हा म्हणून ऐका ऐका फक्त, आता फक्त ऐकत राहा. म्हणजे कोरोना शीट डाऊन हो रे, डाऊन व्हायचं लगेच शीट डाऊन व्हा. थांबा थांबा 5च मिनिटं घेतो, जास्त वेळ घेणार नाही. मजा कशी असते कार्यक्रमाची तेवढी बघा. कचरा कचरा कचरा, ऐका कचरा. पाऊले चालती पंढरीची वाट, बुवानं ही वाट पकडायसाठी 2-3 टाइम लागला, बराच वेळ लागला. पाऊले चालती पंढरीची वाट. ऐका, स्तवन गायली बुवा म्हणतात मी होम ग्राउंडवर आहे, होम पिचवर, पण षटकारात सचिन कदमच मारून जाणार. कारण हे लक्षात ठेवा, तुम्ही सु करा आणि शांत राहायचं. तुमचं नाव सुशांत, तुम्ही सु करायची आणि शांत राहायचं. आता ऐका, नवकोटी लेकराची माऊली 9 दिवसाचे 9 कार्यक्रम घेतले. मला काळजी आहे 12 तारखेपर्यंत हा आवाज ठीक आहे पाहिजे, नाहीतर बुवाच्या पेक्षा मी कुतू शकतो. लय कुत्तो बुवा गाताना, लय कुत्तो नाही. हा बाबांचं जमायचं नाही. आणि बाबा असताना जी शान होती तुमच्या शक्तितुऱ्या किंवा तुमच्या ज्या लोककलेत ती गेलेली आहे. लक्षात ठेवा. या सांगतो तुम्हाला, नवकोटी लेकराची माय पाहिली, रमाई दुधावर साय पाहिली. माझं गाणं आहे फेमस. जशी त्या इंद्राची ती होती इंद्रपुरी, भूमी कोकणाची माझी पुण्यनगरी. ऐका, माझी स्तवन आहे युट्यूबला आहे, नंतर ऐका निवांत मध्ये युट्यूबवर ऐका. काय म्हणतात बुवा, या कलेचा मी दास आस जीवा लागली,
स्तवन गातो बापाच. त्यांनी म्हणाय पाहिजे होतं जानही कला दावली, जानही कला दावली. ते विचारलं त्यांनी. ऐका आता मी काय म्हणतो ऐका. त्या दत्ता शाहिराची नाही तुम्हाला नसगावली. आता ऐका मी काय म्हणतो. मी बोलणार नव्हतो पण तरी पण सांगतो. बापाने जे केलं 50% केलं ना तरी जन्मास आल्याचं सार्थक झालं समजा. हा नाद करायचा नाही. सचिन बुवाचा तर करायचा नाही. आम्हाला काटा तुमचा होम ग्राउंड असं नाही. इथला खतरवून जाईल तुमची. आमच्या नादाला लागायचं नाही. आमची शाखा कुठेही नाही. आमचा नाद करायचा. मग त्या दत्ता शाहिराची अजून नाही तुला नसगावली. बापान दिलेल्या कलेची तू वाट लावली. आता कसं वाटतंय बुवा. कसं वाटतंय गारगा. असं म्हटलं तर का असं म्हणतो. असं मी का म्हणालो. 4 प्रश्न तुम्हाला विचारले शाही. 4 प्रश्न सांगायचं ना मोठेपणाने की बुवा मला नाहीये. शानपणा मिळतं शकणे मिळतं. कचरा करताय माझा. मी कचरा आहे. शेंबडे तुम्ही होता तेव्हा तुमच्या बाबांसोबत मी कार्यक्रम केले. तेव्हा तुम्ही शेंबडे होता. वर्ण पण यायचा आणि खाल्ला पण यायचा. रताला घ्या रताला. हे बोलले का रताल. आधी माया श्रेष्ठ करायची. रताल्याचा नाही बटाट्याचा नाही कांद्याचा काय विषय होता. आता परवा मी ऐकून सांगतोय. परवा बुवानी सांगितली पोरगी पळवून नेली. काय माहिती जो कुठे नेली ती. ऐका ना. मग आता ह्यानं रतालं म्हणजे शक्ती तुरा कुठं, आदी माया कुठं, शंकर कुठं आणि शंकर रताला दाखवतो म्हणतात. काय बोलायचं म्हणजे अभ्यास बघा काय. ऐका ना ऐका म्हणून जास्त नाही घेत. गावची नवरी अजिबात नाही बोलतो. पण बुवा काय म्हणतात. काय रे बुवा काय म्हणतात. मी म्हणणार होतो घाबरी. मी म्हणणार होतो घाबरी पण मी तो शब्द ठेवला. टिंब. आता हे खोलून सांगतात गावची नवरी हागरी ही नवरी. हा नवरा हागरा असं म्हणू का. आता काही बोलायचं म्हणजे मी ते बोललो नाही शब्द म्हणून राखून ठेवला होता. ऐका. आणि म्हणून बघा एक देतो फक्त गणाची देऊ का कट. मस्तपैकी विषय आणला होता. देव खंडवतो. थांबा तुम्ही थांबाल ना शेवटपर्यंत. परत पहिलं ऐका. आता ह्यांचं गाणं लय म्हणतात. आम्हाला बक्षीस आल्याशिवाय आम्ही कोणाचं गाणं घेत नाही. कोणाचं पण असू घेणार नाही. आता हे म्हणतात ना सारखं त्यांना बक्षीस भरपूर आले म्हणून मी म्हणतोय बघा एक मुकडा फक्त देतोय. पोरांनो हा चला ऐका. खाली 4 ला शंभू महादेव मोठा जती त्याची अर्धांगीण पार्वती. तिच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नाचती. अटक करा हो पुण्यात. माझा पोरगा म्हणतो आता 4 वर्षाचा आहे. बापानं गणपती आणला. चाली देणं शानपणा नाही. विषयाला विषय द्या. काय म्हणता आता. तू बाकासूर मी मथुर. तू बाकासूर मी मथुर. तुझ्यापेक्षा मी चतुर. अरे तू बाकासूर मी मथुर. तुझ्यापेक्षा मी चतुर. कोण करणार बाजी सर बघायला जनता ही आतुर. बघायला जनता है आतुर.
शहाणपणा शिकवायचा नाही, जाग्यावर देतो गाडी कुणाला. हो नवीनच, सगळं नवीन आहे, ऐकत राहा फक्त, ऐकत राहा फक्त. म्हणून म्हणतो पंढरी नको, पंढरीला जाऊन एकदा जेव्हा जाईन तेव्हा सांगेन तुम्हाला, टेन्शन नाही घ्यायचं. ऐका गवलन बुवांची, गवलन खाली जारलाव रे वरतीचा बुवाचा, हा बुवाचा जोर नाही भेटला, बुवाचा बुवाचा. हा ऐका, तुम जो नाते तो अच्छा था, दिल ना लगाते तो अच्छा था, सकाळी भेटून भेटून जावा आणि आमचा राम राम तुम्ही घ्यावा. जाग्या हे जागे. ऐका गवळण, गवळण म्हणतात ना, बघा म्हणतात मी शंकर, मी शंकर, हा तुम्ही आदिमाया. गवळण काय म्हणतात बघा, येड्यांची जत्रा आणि कारभारी सत्रा. गवळण बघा कशी आहे ती, मला म्हणतात मी शंकर, मी शंकर आणि मी आदिमाया. गवळण काय म्हणतात बघा, ऐका चूक कशी. काग यमुने तू निर्दयी झाली, बाळ माझ बाळ कुठे माझ सांग याच वेळी, मी गाऊ कुणा अंगाई. हो कानासाठी रडते त्याची आई. बाबा म्हण ना, बाबा म्हण, शंकर आहेस तू, कानासाठी रडतो त्याचा बाबा. म्हण ना, म्हण ना, म्हण म्हणा, म्हण. हा तुम्ही शंकर, आई नाही म्हणायचं तुम्ही. आई गायला मी इकडं आहे, एकाला सांगतोय तो उद्या हाय माझ्या जोडीला, म्हणजे उद्या उद्या कुठं आज वाजता तिकडं कोरोना 1:30 वाजून गेला, आजच त्याला सांगितलं आई नाही गायची. आणि त्यांना मग त्यांची आई अशी कापली. हा तुम्ही बाबा म्हणायचं, बाबा कानासाठी रडतो माझा बाबा असं म्हणायचं. आई नाही, विसरलं नाही, ते घसारलंय. हो आणि घसारलं नाही नुसतं, असं पसारलंय. आता वरनं वाढत नाहीत ते, हे खालना वाढायला लागले इकडनं. रुंदी आता उंचीत नाही वाढणार, ते रुंदीने वाढणार, ते आता रुंदी. पांडुरंग आर्य ऐका येतोय. मग आता उत्तर सांगितले, पुढचा विषय का कसा गातोय आता ऐका. मला आदिमाया श्रेष्ठ करायची आहे, म्हणून तुमचा विषय कसा आहे. कालियाच्या संगे खेळतो या खेळ, पद कमलांचा बसवून मेळ, सार गोकुळ देतय ग्वाही. हो तुझा बाप रडल, बाप रडल, पण आई तुझी रडणार नाही, सार गोकुळ देतय ग्वाही. 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 आई तुझी रडणार नाही. इसको कहते उत्तर, याला म्हणतात आईने रडणार. आईला माहिती आहे माझा कृष्ण जरी यमुनेमध्ये शिरला असता, कालियाचं मर्दन करणार असला, तरी तो निश्चितपणे जगाचा जगत जननी जिला म्हटलं गेलं ती माझी यशोदा माय आणि तिचा पुत्र होता मित्रांनो कृष्ण. श्रेष्ठ कशी करायची असते ती ऐका. हा नुसता शहाणपणा शिकून नाही झालं. हा बैलगाड्याची नुसती गाणी म्हणून नाही तुम्ही बुवा मोठं. हो शास्त्राला शास्त्र, विषयाला विषय भिडवा तर तुम्ही मोठं बुवा, तर तुम्हाला म्हणीन मोठं बुवा. हा इकडे बघा झाड झाला आमचा. हा ऐका ऐका म्हणून म्हणतो ऐका. एक गाणी घेऊ मस्त पैकी, मजा येईल. जास्त नाही गाणी घेणार आहे.
एकच गाणं घेतो ऐका पडायला ना. हा बक्षीस पण घेतो आहे ती मी नाही कारण मला काय कमी झाली बाबा आता कशाला बोलून मी नव्हतोच बोललो मरू द्यावायची ऐका देतोय बक्षीस. सतीश पड्या गणबाई पूजला आहे मी 100 रुपयांचं पारितोषिक. अमित कदम वैष्णवी कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आणि सनी सुनील आणि मंगेश यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते फरमाईश आहे घेता घेणा. पहिले गाणं आहे का मस्त ऐका कसं गाणं. चुडी मजा न देगी कंगन मजा न देगा. ते म्हणतात तुमचं पोरं आहेत ते शेंबडा आहेत शेंबडा असू दे हो शेंबड पण असं तुमचं कोंबडा हरवतील ना भेटल्या बघा हा आता देणार तेव्हा काही इश्यू नाही विषय नाही. ऐका काय म्हणतोय. तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. बुवाना बोलत पांडुरंग हरी विषय आहे विषय. तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. पडला आता तू एकटा पडला आता तू एकटा तू माझी उपटशील काय रे. अशोक वनातली झाडं म्हणतोय रावण म्हणतोय हनुमंताला काहीतरी जो वेगळा समजा. रावण म्हणतोय तुझ्या बापाला म्हणजे रामाला राम त्याचा बाप प्रभू त्याचा राम याला नाही एकदम ओके 50 खोके. तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही. बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. बापाला नाही जमलं बापाला नाही जमलं आणि तुलाही जमणार नाही. तू एकटा तू एकटा माझी उपस्थित बाबाला नाही जमलं तुला बी जमणार नाही रे. बाबाला नाही जमलं तुलाही जमणार नाही. बाबाला नाही जमलं तुलाही जमणार नाही. दिलंय फुकटचं खायला अशोक वनात ठेवली होती सीतेला. ऐका विषय. आणलं तुझ्या मी मायला घालतोय फुकटचं खायला दिलया इथं मी राहिला येऊ नको तू घायला. लागून माझ्या पाठी लागून माझ्या पाठी लागून तुझ्या मी पाठी रडवीन मी धाय धाय रे. बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. बापाला नाही जमलं आणि तुलाही जमणार नाही. पडला जाता तू एकटा पडला जाता तू एकटा माझी उपस्थित काय रे. बापाला नाही जमलं फरमाईश घेणार आहे. उपटू नको तू झाड अशोक वनात रावण म्हणतोय मोडून घेशील हाड
चालणार नाही तर लाड उचलाया लावीन जोड अरे उचलाया लावीन जोड धरून तुझी मिश्यपटी धरून तुझा रताळा लय रताळा मोठा आहे बुवाचा रताळा त्यांनीच म्हटले शब्द माझा भाव नाही धरीन तुझा रताळा आणि मानेवर देईन पाय रे तुझ्या बापाला नाही जमलं गड्या तुला बी जमणार नाही रे श्यानाला बहुत शब्दाचा आहे गरम अजून बाय गोवा जाऊन देतील ना आम्हाला इकडनं पाणी थांब आम्ही ऐका आणि म्हणून पुढचा विषय जरा 2 मिनिटं बसा पोरांनो हा शीट डाऊन ऐका आता मला म्हणतात काय रे म्हटलं काय उत्तर दिलं जरासंध आहे ना आणि काय महाभारत म्हणतो ना काय येड्यांची जत्रा आणि कारभारी सत्रा तेच सांगतोय तुम्हाला हे उत्तर मला मिळाले मी त्यांना सांगितलं की उत्तर नका देऊ मी काहीतरी आपलं म्हणजे उष्णी आहे आपल्या गावात हवं म्हणून आपला काहीतरी म्हणजे होम पिचवर हवं म्हणून काय असं नाही चालत कुठेतरी षटकार मारून नाही चालत तुमचा चेंडू आहे ना तो कसं डिक्लेअर मध्ये गेलेला आहे ना षटकार नाही येतो डिक्लेअर मध्ये आहे तो हा ते 2D येते 1D किंवा 2D येते मी मारताय ऐका फक्त ऐकत राहा फक्त आणि म्हणून तसं उत्तर नाही आणि तो एवढा अगदी काय येडा सचिन बुवा का महाभारतात तुम्हाला प्रश्न विचारायला पागल आहे का मी म्हणजे मला काय काला कुत्रा चावलाय का असं तुम्हाला म्हणायचं आहे एवढा येडा आहे का मी तुम्हाला महाभारत सोपा प्रश्न विचार एवढा साधा ग्रंथ मी ग्रंथाचं नाव काय विचारतोय तुम्हाला त्याचं काहीतरी कारण आहे ते समजून घ्या आणि दुसरा विषय शायर मला म्हणतात आणि तो विषय बरेच वर्ष आहे त्यांचा की कार्तिक स्वामींप्रमाणे पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली म्हणतात आता मी त्यांना बऱ्याच वेळा उत्तर दिलेलं आहे ते नाहीच म्हणतात तरी सुद्धा आज वेगळं उत्तर त्यांना म्हणतात किती वेळा दिली 2-3 उत्तरं त्यांनी हाय मी त्यांच्या जवळ आहे उत्तराच्या जवळ आहे निश्चितपणे मी सांगतो तुम्हाला कारण तसा अभ्यास आहे म्हणून बोलतोय असा अनुभव म्हणजे असं आळवावरचं पाणी बोलणारच नाही अभ्यास आहे तसा म्हणून बोलतोय मी त्यांना आजही उत्तर देतो त्यांना त्या दिवशी दिलं त्यांनी ते अमान्य केलेलं आहे चला बाबा होते तेव्हा हे यांना काय करणार आहे यांना काय ही पण नाही कळत हे शेंबड आहे अजून शक्ती माझ्यासाठी तरी शेंबडच आहे शपथ सांगतो हे माझ्या पोरांना शेंबडा म्हणतात तर हे माझ्यासाठी काय शेंबडच आहे माझी खालची वरची पांढरी झाली म्हणजे गाडीची नाही मिशीची हे शेंबडच आहेत माझ्या समोर हे कंस मोठे आहेत माझ्या समोर त्यांच्या भाषेत म्हणतोय शेंबड ह्या भाषेत त्यांना म्हणतो त्यांना मी उत्तर दिले आजही देतो त्यांना सांगतो पृथ्वी प्रदक्षिणा जशी कार्तिक स्वामींनी केली गणरायाने केली त्यांनी ते उत्तर अमान्य केलं ते म्हणतात नाही मग त्याच्यानंतर आणखीन दुसरा विषय मी त्यांना सांगितला की एक गाय जेव्हा गायीचं विणं चालू असतं जेव्हा गाय एका मुलाला किंवा बाळाला जन्म देते आपल्या पाडसाला जन्म देते त्यावेळेस पृथ्वी प्रदक्षिणा केली तेही उत्तर त्यांना मी दिलं त्याने तेही नाही म्हणतात ते चला असो आता आणखीन पुढचं उत्तर देतो जशी कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली आता मी तुम्हाला 2-3 उत्तरं देतोय त्यात आता तुम्ही जसं म्हणता हे तुमचं उत्तर असेल तर बघा परफेक्ट तुमच्याकडे नाहीये म्हणून तुम्ही तसं बोललात बुवा ज्याच्याकडे परफेक्ट उत्तर असतं तो असं म्हणत नाही की तुमचं असेल तर बघा आणि हे मान्य करून घ्या असं नाही मी तुम्हाला सांगतोय जशी तुमचा प्रश्न आहे त्याप्रमाणे अशा कथा मिळत आहे की तशी पृथ्वी प्रदक्षिणा परशुरामानं सुद्धा केलेली आहे तशी पृथ्वी प्रदक्षिणा रावणानं सुद्धा केलेली आहे मग तुम्ही असं पण सांगा की मी तुमच्या उत्तराच्या जवळ आहे मी आणखीन शोधायचा प्रयत्न करेन बघा मी म्हणणार नाही मी तुम्हाला उत्तर देतोय किंवा हे मान्यच करा असं नाही म्हणणार पण मी तुमच्या उत्तराच्या जवळ आहे मला माहिती आहे मला ते भाग थोडंफार मिळालाय पण परफेक्ट निश्चितपणे कारण का शाहीर दत्ताकर मी सांगतो तुम्हाला मित्रांनो म्हणजे तुमचे बाबा दिवंगत झाले त्याच्याबद्दल मला आनंद नाही मला पण त्याचं दुःख आहे आणि म्हणून मी श्रद्धांजली गीत त्याच दिवशी ज्या दिवशी माती झाली मला यायला नाही जमलं आणि त्या दिवशी निश्चितपणे कोरल्याच्या राजाच्या रिक्षावाल्यांची पूजा होती त्या ठिकाणी गीत आहे ते आले युट्यूबला आहे तुम्ही बघा कलाकार मेला किंवा दुश्मनी तिथं संपली आमची हा रंगमंचावर आमची दुश्मनी निश्चितपणे होती मी त्यांना काही गोष्टी बोललेलो आहे तेही मला काही गोष्टी बोललेल्या आहेत त्याला पोरगाच होणार नाही म्हणलं होतं बुवा मला दत्ताकराटे बुवा म्हटलं होतं मला एक पोरगा आहे आता 5 वर्षाचा आहे आणि एक पोरगी आणखी झाली ना हम दो हमारे कार्यक्रम झाला
कशाला लोकसंख्या वाढवा आणखी. हा मग तसं मी पण त्यांना बोललो. हा निवळीमध्ये जोरात कार्यक्रम झाला होता गेल्या वर्षीचा. नाही नाही बाप असं नका बोलू. आम्हाला यांचा जो काहीतरी असतो नाही माझ्याकडे लक्ष द्या. नाही नाही असं रिक्षाचा जो पक्का गाण्या घेणार आहे. रिक्षावाल्यांसकट गाणं घेणार आहे. फक्त तुम्ही थांबा 5 मिनिट ऐका. आणि म्हणून ऐका एक गाणं घेऊन मस्त की मजा येत. कारण बुवाने 1.5 तास काढला. होम पिच आहे ना होम ग्राउंडवर. त्यांना वाटतं आज कसोटीच आहे बांगलादेशच आहे. त्यांना वाटतं मी म्हणजे ते माझं इंडिया आणि मी माझं बांगलादेश. त्यांना असं वाटतं. ते होम पिचवर आहेत ना ते फुल फार्मात. रोहित शर्मा आहेत ते आज. यशस्वी जयस्वाल असा वाल तुमचा मला वाटतं काय. सचिन बुवा म्हणतात मला. ऐका साई तारा ग्रुप कडूवाडी नवतरुण मंडळ 100 रुपयांचं पारितोषिक. हेरंगे अभिषेक हेरंब अभिषेक कडू बक्षीस आलेलं आहे. मगाशीच घेणार होतो असं म्हटलं वेळ जाऊ द्या आम्हाला कमी मिळणार आहे मला माहिती आहे तरी पण आपला घेतोय. असो ऐका रिक्षावाल्याचं गाणं झालं पाहिजे. 200 रुपये पारितोषिक. रिक्षावाली संघटना सुनील सुर्वे मंगेश नावले नागले आणि गणेश नागले कुठे आहे हातवर करा. घेतो गाणं नक्की. 200 रुपये तुमचे 200 आहेत ना ते मला 2 लाखाप्रमाणे घेणार गाणं. ऐका एक देतो आणखी एक ताकदीचा देतो ऐका. हा देतो ताकदीचा ऐका. लाखात नंबर 1 है आपल्या घरचा हा बैल जोडा. आता मला काय बक्षीस नाही आलं तरी पण म्हणतो सावतांचा. त्यांचं नाव काय लाडक्यानी काय सावकार काय नाव त्यांचा. नाही पण त्या मालकांचं नाव काय संजय सावतांचा. अरे सावतांचा बैल गाडा रत्नागिरीत झालाय राडा. सावतांचा बैल गाडा त्याला पाठीत केलाय राडा. हे माझं गाणं नाही. हे माझं गाणं वेगळं. ऐका ऐका शहाण्याला शब्दाचा कसा ठोका येतो बघा. कशाला राखून ठेवलंय कशाला राखून ठेवलंय आव्हान उदासाठी रेडा. पांडुरंगा पूर्वी आमच्या जत्रेमध्ये पद्धत होती. आता बकरा कापतात आता सोडतात. कापत नाही सोडतात. पूर्वी रेडा कापायचं रेडा आमच्याकडे पद्धत होती. काय ठिकाणी अजूनही असो. आता बोलत नाही आपल्याला त्या पद्धतींवर बोलणं नाही बा आम्हाला नाही. ज्याची त्याची पद्धत किंवा ज्याचे त्याचे जे काही नियम अटी काय आहेत ज्यांनी तिथे सांभाळावे. आमचा मी विषय कसा गातोय ऐका. रामायण गाणं रामायणातला विषय. कशाला राखून ठेवलंय आव्हाने उदासाठी रेडा. बसला तर हलवून उठना जाडा. हलवून उठना जाडा याला नेऊन कुठतरी गाडा. याला नेऊन कुठतरी गाडा.
आज भावावर रावणावर संकट आलेलं आहे म्हणून ती म्हणते हा रेडा 1 दिवस खातो त्याची गाडीभर अन्न खातो आणि 6 महिने झोपून राहतो. आज भावावर रावणावर संकट आहे आणि ह्या रेड्याला का कापा ठेवले का निवडायला ठेवले म्हणतो तरी म्हणताय का आले संकट तरी झोपलाय हा बिन घोर वाजवून ढोल नगार कशाला उगाच पाळलाय हजारच्या गायचा पाडा कशाला उगाच पाळलाय हजारच्या गायचा पाडा हलवून उठाना झाडा झाडा याला नेऊन कुठेतरी गाडा हलवून उठाना झाडा झाडा याला नेऊन कुठेतरी गाडा मंदोदरी म्हणाली भावाच्या जर संकटाला आज एवढा संकट आले वानर सेना आले आणि हा जर भाऊ जर उठत नाही भावासाठी जर या संकटाच्या वेळी तर ह्याचा काय फायदा आहे निवद्याला काही ठेवलेला आहे याला असा विषय मित्र. हा आता शाण्याला शब्दाचा सगळ्यांची मातीच होणार आहे जाड्याची पण होणार आणि किडक्याची पण होणार. हो हा कोण आलाय अमरपट्टा घेऊ नाही म्हणून हा म्हणायचं कसं आहे बक्षीस आलेलं आहे आणि फरमाईश सुद्धा आहे बघा. मजा आहे अजून मजा आहे थांबा अजून हा तुरुपचा पत्ता अजून काढला नाही थांबा जरा काढतोय ऐका. पहिली बक्षीस घ्या सतीश पड्या 100 रुपयांचं पारितोषिक. पड्या दादा ऐका. गणबाई पुजला आहे मी यमनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू अयमार्ग दाविस अंधारात गणबाई पुजला आहे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात गणबाई पुजला आहे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात
आणि मंगेश फरमाईश आहे. सत्तेसाठी लाचार झाले हो, सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते. गाणं आहे 2-4 वर्षापूर्वीचं गाणं, दादा फरमाईश केले सनी सुनील मंगेश. आज बाळा साहेब तुमची वाटवण येते सत्तेसाठी भरकटले हल्लीचे हे नेते. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते. आज बाळा साहेब तुमची आठवण येते. 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 हाय का हाय वा वा वा. घेतो रिक्षावाले थांबा, रिक्षावाले प्लीज. पंचवळे ग्रुप कडून लांबोरे बुवाच्या घनाशी कड उद्या देईन ना मावली. उद्या हा काय बोलायचा. हे बाबा वालं ते आहे वालं, हेच आमच्या नशिबात आलं. हे बाबा वालं बापाची स्तवन गाणार. चांगली गोष्ट आहे, वाईट नाही, मी म्हणणार नाही, कापणार नाही. म्हणून तुम्हाला मी दिलाय कट. बाबांचा जो रंगमंचावरचा वावर होता ना, त्यातला 50% पण आहे तुमच्या बारी. हा, आणि ते जमणार नाही, कारण तेंडुलकरचा पोरगा अर्जुन तेंडुलकर झाला नाही. गावस्करचा पोरगा रोहन झाला काय गावस्कर. तसा तुम्हाला शंका असेल, वाटत असेल की मी दत्ता गराटे बनीन, जमणार नाही शाही. तुमचा तो काम माझ्या का. हा, तुमची परवा कुलेकर बुवांनी तुम्हाला कौलं झोपवले परवा. हा, मला उगाच काढायला लावू, मी आपला बरा आहे, गप आहे तो. हा, आमच्याकडे पण रामबाण उपाय, झंडू बाम लावीन तुम्हाला असा. तुमच्याच गावात येऊ, नाद नाही करायचा, शब्दाची मर्यादा राखायची. अर तुर करायचं पांडुरंग हरी. हा, नाही तर बाम लावीन तुम्हाला, फेरेन लावली लावीन तुम्हाला, पांढरा करीन, गोरा गोरा भमटा करीन. आधीच काल आणि त्याच्यात तुमच्याकडे रत्ता आलं. तुम्ही आधीच काल पानवाल गवालीवाडी जोरदार गाणं ऐका आता, जोरदार गाणं. गद्दावतो थांबा. रिक्षावाला थांबायचं तुम्ही, तुमच्याकडे स्पेशल गाणं आहे. हा, काय होईल तो जाईल, थांबा शेवटपर्यंत. गाणं म्हणा 100%. गवाळी ग्रुप धन्यवाद. ऐका, तुमचं 100 का 200 काय 500 असतील ना, माझ्यासाठी 5 लाखाप्रमाणे आहे. हा बस, आता ऐकत राहा फक्त. शाही फक्त पैसा जमवा. ही लोका जमवायला कधी शिका, नुसता गावात नाही शानपणा करायचा. हा, कोकणात, पुऱ्या कोकणात दाखवायचा शानपणा, गावात नाही. हा, सचिन बुवा म्हणतात ऐका, हे शानवा शब्दाचा आहे. गावात शानपणा नाही चोदवायचा, करायचा पण नाही. हे गावात नाही, गावाची नवरी घाबरी, हे म्हणतात पादरी. बाय ग बाई 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 बाई. बघा ना, गावची मी बोललो का पुढं. आणि माझ्याकडे किती शब्द आहे, घाबरी, हागरी पण म्हटलं असतं. हागरी हागल ना बघा, चिंपाट घेऊन जाईल कुठेतरी. हा, ऐका मला अजून आहेत 2-3 गाणे ऐका. बरं घेतो बरं मला माहितीये, मला माहितीये
ह्याला कामा नाही तो, ह्याला 2-3 कमी आमुष्य पौर्णिमेच्या 2 बारे, मग हे सोडाय मागत नाहीत माई. तसा आपला नाही, माहितीये ना तुम्हाला, 9 दिवस नाचायचं आहे तुम्हाला. मला त्याची काळजी आहे. ऐका. और जमीन जुमला, ए खाली 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 खाली, जमीन जुमला तो माडी बंगला, भला तो बंगला केला या वारसदार, तू झालास वारसदार. असं नाही होता भीमराव लय दिलदार. यांना फुकट मिळालं सारा बाबांकडनं डायरेक्ट. हे डायरेक्ट मुख्यमंत्री झालो लगेच. त्यांना वाटतं मी मोठा शाहीर झालो. यांना वाटायला लागलंय कचरा करतात, कचरा समजतात, शेंबड समजतात. अहो शेंबूड मेकूड खाव्या, तू लहानपणापासून ताच खाऊन मोठा झाला आहेस. मेकूड खाव्या लगेच नाही, बैलाच्या पोटात नाही आलास, काय आबाळात ना पडलास. ता मेकूड नाकातला खाऊन तू पण मोठा झालास, तेव्हा मोठा शाहीर झालास. बरोबर. म्हणून दुसऱ्याला कमी समजायचं, पांडुरंग हरी. दुसऱ्याचा कचरा करायचा नाही, कारण आपण ही तुम्ही ही मातीत जाणार बुवा, आम्ही पण मातीतच. हा मोठेपणा करायचा नाही. ज्याने ज्याने रंगमंचावर मोठेपणा केला, जे जे मोठे खोटे बोलले, त्यांचं काय झालं 6-6 महिन्यात निवळीतली बारी साक्षीला आहे. मी मोठेपणा सांगत नाही, मला त्या विषयावर बोलायचं पण नाही. माझा विषय शास्त्र आलं कसा आहे पाहिजे. अरे शांतपण भाऊलं म्हणून जीवाला गमावलं. वैयक्तिक विषय नाही, विषयाला आधार कसा येतोय का मंदोदरी बनते तोच विषय परत कसा आणलाय बघा, रंगवलाय बघा कसा. शांतपण भाऊलं जीवाला गमावलं, बोलून लबाड मैदानावर. अहो बोलतो लबाड मैदानावर. मग 6 महिने ही झालं ना पुरं, 6 महिने ही झालं ना पुरं. कोण समजा लोकांना नाही कळायचा, कळणाऱ्याला कळेल. 6 महिने ही झालं ना पुरं. अहो माझं भाकीत ठरलंय खरं, 6 महिने ही झालं ना पुरं. माझं भाकीत ठरलंय खरं, 6 महिने ही झालं ना पुरं. माझं भाकीत ठरलंय खरं, 6 महिने ही झालं ना पुरं. माझं भाकीत ठरलंय शब्दाचा यातच समजून जा. मी अशी वारी केली, जो माझा शिष्य करील तर वारी. बुवा मी नसेल तिथं, तुम्हाला पडा सांगा. तुम्ही शेमडा म्हणता ना, जर शेमडा, त्या जर शेमड्यात तुमचा जर खांब नाही काढला ना, सचिन बुवा परत तुमच्या समोर उभा राहणार आहे. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही असं कमी समजता ना लोकांना, हे शायराचं लक्षण नाही. तुम्हाला गर्व आहे, माज आहे, माज तुमच्या ताकदीचा, बॉडीचा. तुम्ही सुटत चालला होता, इकडनं सुटत चाललं, बोललोय मी मागाशी. तुम्ही आता उंचीन नाही वाढायचं, बुद्धीन पण नाही तुम्ही वाढायचं, तुम्ही आता रुंदीन वाढणार फक्त. लिहून ठेवा पोरण, लिहून ठेवा. मग ज्याला खरोखर जो शाहीर आहे, तो अशी भाषा, असं वक्तव्य करीत नाही. शेंबड आणि कचरा आणि ह्या, अरे कचऱ्यातच जाणार सगळे आपण, कोण नाही राहायचा. भले भले मी म्हणणार आहेत ना, गेलं वर, तुम्ही पण जाणार त्यांच्या मागणार वर, आम्ही पण जाणार आहोत. काय मी काय घेऊन नाही आलो आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून रिक्षावाले साहेब कुठे आहेत, सगळं तयारीत राहायचं आता. हा म्हणायचं पोरांनो एकदा होत.
नाही मागणार भिक्षा, अरे लक्ष्मी आहे माझी ती रिक्षा. काय म्हणतो, गाळीन घाम नाही मागणार भिक्षा. रिक्षावाला आहे, रिक्षावाला आहे. किती देतोस? 50 रुपये. येत नाही, जा दुसऱ्या गाडीने जा म्हणे. मर्जीचा मालक. कोणाचा देणे करी बांधील करी नाही. गाळीन घाम नाही मागणार भिक्षा, लक्ष्मी आहे माझी ही रिक्षा. साथीला असते कुटुंब पोचते, माझा भरवसा तिच्यावर. रात्री अपरात्री कुठल्याही वेळेला लक्ष्मी आपली. आणि वेळेअभावी अपरात्री आपल्याला साथ देते, निश्चितपणे आपल्याला घरात आपल्या सुरक्षित पोहोचवते. म्हणून म्हटलं की पण तुमची जशी बायकोला सांभाळता ना, तशी काही लोक रिक्षाला सांभाळतात. मी बघितलेलं आहे, सजवतात तशी. जशी आपण बायकोला सांभाळतो, रागाचा म्हणजे फालतू विषय नाही काय, तशी आपण रिक्षाला सुद्धा तिचं हा म्हणून सांगतो. काय म्हणायचं आहे, गाळीन घाम नाही मागणार भिक्षा, अरे लक्ष्मी आहे माझी ही रिक्षा. साथीला असते सदैव साथीला असते, कुटुंब पोचते, माझा भरवसा तिच्यावर. मी जगतोय आजला, मी जगतोय आजला, दादा नो तिच्याच जीवावर. आजला दादा तिच्याच जीवावर. आजला दादा तिच्याच जीवावर. गाळीन घाम नाही मागणार भिक्षा, लक्ष्मी आहे माझी